नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र पाठ दुसरा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा। याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहे, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि भारतीय इतिहास लेख। त्याच्यामध्ये विविध तात्विक प्रणाली दिलेल्या आहेत, त्या आपल्याला अभ्यासायच्या आहे। इतिहास लेखनाची भारतातली वाटचाल कशा प्रकारची होती ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। याआधी आपण पहिल्या पाठामध्ये पाश्चात्य परंपरेची ओळख पाहिलेली आहे। पाश्चात्य संस्कृतीमध्ये इतिहास लेखन जे आहे कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं ते आपण पाहिलं। पाश्चात्य परंपरेची ओळख हे आपण याच्या आधी पहिल्या पाठामध्ये अभ्यासलेली आहे। पहिला भाग बघू आपण, प्राचीन काळातलं इतिहास लेखन। प्राचीन काळामध्ये इतिहास लेखन कशा पद्धतीनं केलं जात होतं तर मुख्यतः आपल्या लक्षात येतं की प्राचीन काळामध्ये प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम असतील, दैवत परंपरा असतील, सामाजिक बदल असतील इत्यादींच्या आठवणी ज्या आहे या मौखिक परंपरेने जपलेल्या आपल्याला दिसून येतात। मौखिक म्हणजे जसं आपण आधी पाहिलं की मौखिक साधनं असतील, मौखिक साधनं जी तोंडपाठ एकाकडून दुसऱ्याकडे दिली जातात अशा प्रकारची मौखिक साधनं। ज्याप्रमाणे मौखिक साधनांमध्ये आपले भारतीयमध्ये रचले गेलेले 4 वेद आहेत, तशा प्रकारची मौखिक परंपरा आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते। हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधाराने भारतामध्ये लेखन कला जी आहे ती इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी, इसवी सन पूर्व आणि इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा कालखंड। या तिसऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याच्या आधीपासून ती अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते लेखन कला। हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही फारसं यश आपल्याला मिळालेलं नाही, कारण त्या काळातली ती लिपी आपल्याला पूर्णतः अवगत नाही आणि म्हणून बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला अजूनही त्याच्यातल्या कळालेल्या नाही। भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव स्वरूपामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून होते। सम्राट अशोकाचे कोरीव लेख जे आहे ते प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावरती कोरलेले आपल्याला दिसतात। इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासूनच धातूची नाणी आहेत, मूर्ती आणि शिल्प आहेत, ताम्रपट आहे इत्यादींवरील कोरीव लेख जे ते उपलब्ध झाले आणि त्याच्यातून महत्त्वाची ऐतिहासिक स्वरूपाची माहिती आपल्याला प्राप्त झाली। या सर्व कोरीव प्रकारच्या लेखांमुळे त्या काळातील राजाचा काळ असेल, राजाची वंशावळ असेल, त्या राज्याचा विस्तार असेल, त्या काळातली शासन व्यवस्था असेल, त्याचबरोबर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आहेत, त्या काळातील सामाजिक रचना, त्यावेळच्या भौगोलिक घडामोडी, भौगोलिक माहिती जसं की हवामान आहे, आर्थिक परिस्थिती, दुष्काळ आहे, यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपल्याला या अशा साधनांच्या माध्यमातून प्राप्त झालेली दिसून येते। म्हणजे या काळामध्ये उपलब्ध असलेली जी काही साधनं आहेत या साधनांमधून किंवा ताम्रपटांमधून, त्या काळातल्या मूर्त्यांमधून, शिल्पांमधून, नाण्यांमधून आपल्याला काय माहिती मिळते तर ती अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते। आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा या संदर्भातले प्रश्न येतात। बघा, या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे सौहगोडा ताम्रपटाचं। हा ताम्रपट सौहगोडा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेशातला आहे, इथं हा सापडलेला आहे। मौर्य काळातला तो असावा असं मानलं जातं। त्याच्यावरती कोरीव लेख जो केलेला आहे, हा जो दिसतोय आपल्याला, हा कोरीव लेख ब्राह्मी लिपीतला आहे। जशी आपली लिखाणाची लिपी ही देवनागरी लिपी तशा प्रकारची त्या ब्राह्मी लिपीमध्ये तो
आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या सुरुवातीला जी चिन्ह दिलेली आहे, त्याच्यामध्ये काही चिन्ह दिलेली आहे बघा. जी चिन्ह दिलेली आहे त्यातील पारासहित असलेला वृक्ष आहे, बसण्याची जागा ज्याला आपण पार म्हणतो, असा हा वृक्ष आहे. तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ही चिन्ह प्राचीन काळात नाण्यांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. 4 खांबांवर उभे असलेली दुमजली इमारत आहे, अशी काही चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. असं मत अभ्यासकानं त्या ठिकाणी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या काळामध्ये कोठार घरांमधील दुमजली इमारती ज्या आहे ते जणू काही कोठार घर असावं असा एक अंदाज इतिहासकारांनी, अभ्यासकांनी मांडलेला आहे. कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावं असा संदेश त्या लेखामध्ये दिलेला असावा. दुष्काळजन्य परिस्थितीचं निवारण करण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या संदर्भामध्ये त्याच्यातून माहिती आपल्याला प्राप्त होत असते. एकंदरीत इतिहास लेखनासाठी महत्त्वाची साधनं कोणती, तर त्याच्यामध्ये प्राचीन काळातली, प्राचीन भारतीय साहित्यामध्ये जी रचली गेलेली आहे, लिहिली गेलेली आहे, रामायण आहे, महाभारत यासारखी महाकाव्य आहेत, पुराणं आहेत, जैन आणि बौद्ध धर्मातले ग्रंथ आहेत. याच्या व्यतिरिक्त भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेली ऐतिहासिक स्वरूपाची साहित्य आहेत. याच्या व्यतिरिक्त प्रवास वर्णनं आहेत. अशी आपल्या इतिहास लेखनाची महत्त्वाची साधनं मानली जातात. कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला ती विचारली जातात. कृती सोडवण्यासाठी 2 साधनं दिली असतील, 2ची नावं, दोघांची आपल्याला नावं लिहावी लागतात किंवा 4घांची नावं आपल्याला विचारली जातील. अशा प्रकारे त्याची कृती जी आहे ती आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. त्यानंतर पुढचा भाग दिलेला आहे मध्ययुगीन काळातला इतिहास लेखन. इसवी सन 12व्या शतकामध्ये कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरचा ग्रंथ आहे. इतिहास लेखन जे आहे ते शास्त्र शुद्ध पद्धतीने कसं असावं याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ नातं सांगतो. त्याच्यात अनेक कोरीव स्वरूपातले लेख, अनेक नाणी आहेत, लेख आहेत, प्राचीन वास्तूंचे अवशेष आहेत, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक स्वरूपामध्ये अभ्यास करून हा ग्रंथ रचलेला आहे, असा उल्लेख कल्हणनं त्याच्यामध्ये केलेला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव आपल्याला जाणवतो. ज्या काळामध्ये जो शासनकर्ता असेल त्या शासनकर्त्याला त्याच्या राज्यकारभाराला अनुसरून अशा प्रकारचं लिखाण आणि त्याचा संबंध ज्याच्याशी असेल त्या संबंधांना अनुसरून अशा प्रकारचा प्रभाव इतिहास लेखनावरती जाणवतो आहे. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी आहे. हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता, ज्याने तारीख ई फिरूज शाही या त्याच्या ग्रंथामध्ये इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो. तसंच त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचं वर्णन करून संपत नाही, तर त्याच्या दोषाचं, त्याने घेतलेले चुकीचे निर्णय असतील याचं सुद्धा विवेचन त्याच्यामध्ये यावं. एवढंच नाही तर त्या काळातील विद्वान व्यक्ती असतील, अभ्यासक असतील, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातला प्रभाव सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. झियाउद्दीन बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती जी आहे ते अधिकच विस्तारलेली आपल्याला दिसून येते. झियाउद्दीन बर्नी याच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक कशी विस्तारली या अनुषंगाने आपल्याला कृती विचारली जाऊ शकते.
याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे का या अनुषंगाने या ठिकाणी काही मध्ययुगीन काळातली इतिहास लेखनाच्या संदर्भात मदत करणारी मंडळी, इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये इतिहासकारांनी काही लिहिलेली ऐतिहासिक पुस्तकं आहेत, त्यांची नावं आहेत आणि त्याच्यातून कोणकोणत्या स्वरूपाची माहिती आपल्याला प्राप्त होते त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी नमूद केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचंसुद्धा वाचन आपण केलं पाहिजे. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काही कृतीपत्रिका ज्या आहेत त्या विचारल्या जातात आणि त्या आपल्याला जादाच्या माहितीसाठी माहिती असणं गरजेचं आहे. मुघल बादशाहच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनामध्ये राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या गोष्टीला महत्त्व आलेलं दिसतं. त्याचबरोबर त्यांच्या वर्णनामध्ये समर्पक पद्य उतारे आणि चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतसुद्धा सुरू झाली. म्हणजे मुघल बादशाहच्या दरबारातील इतिहासकार जे होते त्यांनी इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये कुठल्या गोष्टी नवीन केल्या तर त्या या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतात. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचं आत्मचरित्र आहे तुझुक ई बाबरीमध्ये. त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णनं त्याच्यामध्ये आहे. त्याच्याबरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची माहिती आहे. तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईनं निरीक्षणं याचा सुद्धा समावेश या इतिहासकारांनी केलेला दिसतो. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेले अकबरनामा हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. मग त्याला का महत्त्व आहे ते आपल्या लक्षात येईल. बघा, अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेलं संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती, या अशा प्रकारची संशोधन पद्धती त्यांनी अवलंबलेली होती. ही संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असं मत त्याच्यामध्ये मांडलेलं आपल्याला दिसतं. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचं काळजीपूर्वक केलेलं संकलन, ऐतिहासिक कागदपत्र जे आहे ते काळजीपूर्वक हाताळायचे त्याचं केलेलं संकलन आहे. त्यातली माहिती, त्याची विश्वासार्हता या संदर्भामध्ये केलेली तपासणी, अशा प्रकारची संशोधन पद्धती ही कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह त्याच्यामध्ये नाही, वास्तववादी गोष्ट, वास्तववाद त्याला महत्त्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे, अशा स्वरूपामध्ये वास्तववादी ती होती हे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मध्ययुगीन काळामध्येच बखर हा एक ऐतिहासिक साहित्यातला एक महत्त्वाचा प्रकार आहे. बखर आणि खबर हा एक अपभ्रंश आपल्याला दिसून येतो. मुळामध्ये ऐतिहासिक खबरी होत्या. खबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायची, ती खबर म्हणजे ती बात, ती घटना. परंतु अपभ्रंशाने त्याला बखर असा हा शब्द प्रचलित झाला आणि इतिहासामध्ये त्या संदर्भामध्ये आपण आणखी खोलात शिरलो की आपल्या ते लक्षात येतं. असो, तर बखर हा ऐतिहासिक साहित्यातला एक महत्त्वाचा प्रकार आहे. मग या बखरीमध्ये काय असतं तर शूरवीरांचे गुणगान गायलेले गुणगान असतील, ऐतिहासिक घडामोडी असतील, लढाया असतील, थोर पुरुषांची चरित्र आहे, याविषयीचं लिखाण या बखरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सभासदांची बखर आहे. कृष्णाजी अनंत सभासद यांनी बखर लिहिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त भाऊसाहेबांची बखर आहे, हे दिसते बघा आपल्याला. भाऊसाहेबांची बखर, या बखरीमध्ये पानिपतच्या लढाईचं वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत ही सुद्धा एक बखर आहे. बखरीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत ते आपल्या लक्षात येतील. चरित्रात्मक आहे, वंशानुचरित्रात्मक आहे, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर. कुठल्या प्रकारच्या बखरी लिहिल्या गेलेल्या आहेत किंवा बखरीमध्ये कुठले प्रकार आहेत हे आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारले जातात. तर त्याची नोंदसुद्धा आपण करून ठेवायची आहे. तर हे सर्व बखरीचे प्रकार
आपल्याला मध्ययुगीन काळातले पाहायला मिळतात, ज्याच्या अनुषंगाने इतिहास लेखनाला मदत झालेली आहे. दुसरा पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार. याच्या व्यतिरिक्त ब्रिटिश काळातला इतिहास सुद्धा दाखवलेला आहे. ब्रिटिश काळातले इतिहास लिहिण्यासाठी ज्यांच्याकडून मदत झाली अशा काही थोर व्यक्तींची माहिती सुद्धा आपल्याला याच्यातून मिळणार आहे. बघा, आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. 20व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीमध्ये अनेक प्रकारची उत्खननं झाली. प्राचीन काळातली जी स्थळं होती तिथं उत्खनन झाली. त्यासाठी त्यांनी विशेषतः बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळं असतील त्यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृती जी आहे त्या हडप्पा संस्कृतीचं संशोधन झालं. हडप्पा या मोहिंजोदडो आणि हडप्पा या ठिकाणी उत्खनन झालं आणि त्याच्यातून आपल्याला आपला इतिहास कळाला की आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास जो आहे हा 3ऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्यापेक्षाही आधीचा आहे हे त्याच्यातून सिद्ध झालं. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लिखाण केलेलं आहे. ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव हा त्या लिखाणावरती आपल्याला पाहायला मिळतो. जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड आपल्याला पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय इतिहासावर लिहिलेले काही आणखी ग्रंथ आहेत, काही आणखी पुस्तकं आहेत, त्याची सुद्धा माहिती आपल्याला पुढे दिलेली आहे. 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड यांचं नाव महत्त्वाचं मानलं जातं. त्यांनी अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिलेला आहे. आपल्याला लक्षात येईल, दिसतोय बघा समोर. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची जी प्रवृत्ती होती, ग्रँड डफ याच्या इतिहास लेखनामध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आपल्याला पाहायला मिळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. काहींनी त्या ठिकाणी पक्षपातातून इतिहास लिहिलेला आहे, तर काहींनी निपक्षपातीपणे आपला इतिहास मांडलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा दुसरा भाग दिलेला भारतीय इतिहास लेखनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या तात्विक प्रणाली त्या आपण दुसऱ्या भागामध्ये अभ्यासू.